आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन या निमित्तानं आम्ही शेनवडे तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर या गावच्या शिवरीपासून पदयात्रा चालू करणार आहोत. आणि या शिवरीसाठी झटणारे आणि या गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील हे आमच्या सोबत आहेत आणि त्यांनी या शिवरीसाठी अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे. अगदी म्हणजे शिवर टिकून राहावी यासाठी त्यांनी अगदी शासन दरबारी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश मिळून ही शिवर चांगल्या प्रकारे राहिलेली आहे. तर ते आमच्या सोबत सुद्धा या पदयात्रेमध्ये सामील होणार आहेत. आम्ही ही पदयात्रा सर्वसाधारणपणे बालिंगा गावापर्यंत आम्ही घेणार आहोत. आणि जे कोणी लाईव्ह पाहताय त्यांना जर आमच्या भागातील कोण असतील तर त्यांनी सुद्धा सहभागी व्हायला काय हरकत नाही. तुमच्या सर्व प्रोत्साहनामुळे ही पदयात्रा चांगली हो आणि निसर्गाकडे बघण्याचा जो आपला समाजाचा दृष्टिकोन आहे तो चांगला हो, हीच आमची या पदयात्रे माग इच्छा आहे. आणि लोकांच्या मध्ये जागरूकता वाढून पर्यावरणा चांगलं व्हावं, कारण पर्यावरण टिकलं तरच निसर्ग टिकला तरच आपण मानव टिकणार आहोत. तर ही गोष्ट आपण लक्षात घेऊन या पर्यावरणासाठी आपण सर्वांनी काम करूया. आणि हे सर्व आता जे काही शिलेदार आहेत हे सर्व असेच आपल्या या निसर्गाच्या सेवेसाठी इथून पुढे कार्यरत राहतील. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आम्ही आता पूर्णपणे पायी चालत जाणार आहोत आणि कुठेही आम्ही न थांबता जाण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त लोकांना कळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. तुम्ही बोला बोला. तर चांगल्या पद्धतीनं इथे पर्यटक वगैरे या शिवरीला बघण्यासाठी येत आहेत. 2010 साली आम्ही गगनबावडा तालुका युवक संघटनेच्या माध्यमातून या शिवरी पासून जाणारा रस्ता जो हायवे होणार आहे तो होऊन शिवरीच्या बाजून घालून शिवर कशी वाचवता येईल यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर आज या ठिकाणी यानंतर सयाजी शिंदे पाटुकर साहेब यांनी सुद्धा या शिवरीबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आज आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या तालुक्याच्या आसपासचेच म्हणजे आमचे चौगले सर आहेत ते आज या ठिकाणी या पर्यावरण प्रेमी आहेत. तर ते आपली सावर कशी वाचवता येईल, सावरीसाठी पर्यटन कसं आकर्षित करून पर्यटक या फुलाच्या कालावधीत किंवा कसं देशभरातून पर्यटक या ठिकाणी येतील यासाठी पर्यावरण कसं जपता येईल यासाठी चौगले सर प्रयत्न करत आहेत. आम्हाला अभिमान वाटतो की चौगले सरांसारखी माणसं या आमच्या पन्हाळा तालुक्यात गगनबावडा तालुक्यात आहेत. अशा व्यक्तींच्यामुळं पर्यावरण समृद्ध केलं जातं आणि या पर्यावरणाला एक चांगली दिशा देण्याचं काम आणि पर्यावरणाचं महत्व पटवून देण्याचं काम चौगले सर करत आहेत. तर आपला खरोखर अभिमान वाटतो. आज ही पदयात्रा तुम्ही शेनोडे पासून बालिंगापर्यंत काढत आहात. खरोखर अभिमान वाटतो की लोकांना समाजाची एक जागृती करून तुम्ही चांगलं काम करतात. धन्यवाद. या कामामध्ये आता हे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांनी आता सांगितलं की चौगले सर या कामामध्ये आहेत. तसं पाहिलं तर आता असणारी